महाराष्ट्र राज्यात सध्या पाहिलं तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा धुळा उडालेला आहे। आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील 4 नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी मतदान होत आहे आणि या निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता अगदी काही तासात हे प्रचार तोफा थंडावणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 नगर परिषदा आणि कणकवलीची एक नगरपंचायत यासाठी हे मतदान होणार आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होणार आहे आणि आता प्रचार संपायला अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण आता आहोत कणकवली तालुक्यात। अगदी संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते कणकवली तालुक्यावर, कारण कणकवली हे सर्व कोकणाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे। याच तालुक्यातून याच शहरातून कोकणाचं जे राजकारण आहे ते राजकारण चालतं आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे हे कणकवली नगर पंचायतीवर। कारण पाहिलं तर एकीकडे भाजपा विरुद्ध शहर विकास आघाडी अशी ही अटीतटीची लढत होते आणि या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहिलं तर नितेश राणे विरुद्ध निलेश राणे यांच्यात खरी इथे आपण जे आहे ती चुरस या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालेली आहे आणि या संदर्भात या निवडणुकीच्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले कणकवली तालुक्याचे दोन्ही प्रतिनिधी आहेत, स्वप्नील वरवडेकर आहेत, उमेशजी बुचडे आहेत। यांनी गेली 15 दिवस या निवडणुकीचं सर्व कव्हरेज केलेलं आहे। त्यांनी या निवडणूक कशा पद्धतीने पाहिली आहे, या कोकण 7 लाईव्हच्या या नजरेतून या निवडणुकीत नेमकं काय काय घडलंय, काय प्रचाराचे मुद्दे होते हे सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाहूयात तर आपण आपल्यासोबत आहेत कणकवलीचे कोकण 7 लाईव्हचे प्रतिनिधी उमेशजी आहेत। उमेशजी, आपण गेले 15 दिवस ही निवडणूक पाहताय। कणकवली एक शहर जर आपण पाहिलं तर गड नदी आणि जानेवली नदी या 2 नद्यांच्या मध्यावरती हे काठावरती वसलेलं हे शहर आणि परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे आणि या नगरीत आता निवडणूक होऊ घातलेली आहे। तुम्ही ही सर्व निवडणूक अगदी कव्हर केली आहे आणि कसं पाहता या निवडणुकीकडे, काय काय मुद्दे होते या निवडणुकीच्या प्रचारातले? निश्चितच श्रीधर, तू म्हणतो तसं बरोबर आहे। ह्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर खूप रंगतदार आहे। प्रथमतः ही निवडणूक एकतर्फी वाटत होती, म्हणजे समीर नलावडे हे भाजपचे उमेदवार होते आणि ती एकतर्फी वाटत होती आणि समीर नलावडे विजयी होतील असं वाटत होतं। कारण उद्धव ठाकरे सेनेकडे जो उमेदवार होता तो कोण अजून तयार होत नव्हता। म्हणजे त्यांच्याकडे जर बघायला गेलं तर संदेश पारकर हे नाव पुढे येत होतं, पण संदेश पारकर स्वतः तयार नव्हते। कारण उमेदवारांना ज्यावेळी पक्ष पाठिंबा देत, पक्षाचा पाठिंबा असेल किंवा पक्षाचे नेते असतील ते स्वयंस्फूर्तीने सांगत नव्हते किंवा तुम्ही लढा, किंवा कार्यकर्ते सांगत होते संदेश पारकरांना लढा, पण पक्षाकडून कुठले आदेश येत नव्हते। पण संदेश पारकर यांचं नाव नंतर हळूहळू चर्चेत आलं, पण संदेश पारकर यांच्यावर गुप्त म्हणजे चुप्पी होती, ते काहीच बोलले नव्हते बरेच दिवस। निवडणुकीच्या जसं तारखाजवळ उमेदवारी तारखाजवळ तरी ते गप्प होते, पण एकदा त्यांनी मौन सोडलं आणि सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की संदेश पारकर हे आमचे उमेदवार असतील। आणि पण शहर विकास आघाडी करून, कारण कणकवलीत बघितलं तर शहर विकास आघाडी करण्यात आली, कारण उद्धव ठाकरे सेना आणि शिंदे सेना ही यावेळी ह्या कणकवली नगरपंचायतीवर एकत्र आले। एक वेगळं कणकवली पॅटर्न हा राज्यात गेला, या पॅटर्नमुळे आता ही राज्यात कणकवली चर्चा झाली आणि तो पॅटर्न एकत्र आला। म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना असेल, त्यानंतर मग शिंदे सेना आहे, नंतर काँग्रेस आहे, त्यानंतर मग राष्ट्रवादी आहे, हे सगळे जे आहेत ते एकत्र आले आणि त्यांचीही शहर विकास आघाडी करून ही एक निवडणूक लढली जात आहे। त्याला आता बघितलं तर जे निलेश राणे आहेत कुडाळ मालुतात, त्यांनी पाठिंबा दिला, त्यामुळे ही जी रंगत आहे ती अधिकच वाढली गेली आणि त्याच अनुषंगाने आपण ही कणकवलीची आता रंगतदार वाढलेली दिसत आहे। उमेशजी, तुम्ही भाजपचं सर्व कव्हर केलेले आहेत, सभा केल्या आहेत, त्यांचे प्रचार फेऱ्या कव्हर केल्या आहेत, काय मुद्दे होते त्यांच्या प्रचाराच्या रॅली दरम्यान, प्रचाराच्या फेरी दरम्यान लोकांची संवाद साधताना? आपण प्रामुख्याने बघितलं तर पालकमंत्री नितेश राणे आहेत, यांनी एकच मुद्दा घेतलेला होता की विकास, म्हणजे जो कणकवलीचा गेली 7 वर्ष विकासाचा मुद्दा घेतलेला होता आणि विकासाचे मुद्दे त्यांच्याकडून प्रकर्षाने या निवडणुकीत प्रचार करण्यात आला। म्हणजे रस्ते असतील, नंतर मग ब्रिज असतील, त्यानंतर 12 माही वाहणारा धबधबा आहे, त्यानंतर स्मशानभूमीची विद्युत दाहिनी आहे, बंब आहेत आणि त्यानंतर मग पुढे होणारे भविष्यातले गार्डन आहेत, त्यानंतर मग क्रीडा संकुलन आहे हे त्यांनी केलेलं आहे, रेल्वे स्टेशन आहे। ह्या सगळ्या ज्या प्रचाराच्या ज्या त्यांचा मुद्दा होता तो विकासाचा मुद्दा होता आणि विकासाच्या मुद्द्यावर कुठेही ते भरकटलेले दिसलेले नाहीत किंवा त्यांचे कोणी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते समीर नलावडे आणि त्यांची टीम आहे कुठेही भरकटलेले दिसत नाही। विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी ही निवडणूक घेतली आणि त्याच्या पद्धतीने तंतोतंत पालन त्यांचे आता नगरसेवक करतात। विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली जाते। बरोबर आहे उमेशजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे भाजप एक विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहे। तुम्ही वरवडेकरजी पाहिलं तर शहर विकास आघाडीचं कव्हरेज तुम्ही केला होता। 15 दिवसात शहर विकास आघाडीकडून पाहिलं तर वेगवेगळे मुद्दे आहेत ते या निवडणुकीत त्यांनी समोर आणलेले आहेत आणि कसा लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्यांच्या या मुद्द्यांना आणि काय वाटतंय तुम्ही या संपूर्ण गेल्या 15 दिवसाच्या कालावधीत?
तसं आता मगाशी उमेशजी म्हणाले की सुरुवातीला कणकवली शहर विकास आघाडीची होती. खरं तर कुठेतरी सुरुवातीला आधी असा एक प्रश्न होता की भाजपच्या विरोधात नेमके कोणते पक्ष लढणार आहे. कारण जसं राज्यामध्ये मागील काही काळामध्ये विरोधी पक्ष आहेत, उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यानंतर काँग्रेस पक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या पक्षांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि कणकवलीमध्ये सुद्धा यापेक्षा काही वेगळं चित्र नाही आहे. त्याच्यामुळे साहजिकच बलाढ्य भाजपसमोर कणकवलीमध्ये हे जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत ते नेमके लढणार कसे असा प्रश्न होता. मात्र हळूहळू मग ती शहर विकास आघाडीची चर्चा व्हायला लागली. तरी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये शहर विकास आघाडीचं स्वरूप स्पष्ट होत नव्हतं. मात्र अखेर एक वेळ अशी आली की राजन पेरी यांनी प्रचंड पुढाकार घेतला, ती शहर विकास आघाडी स्थापन झाली आणि दस्तूर खुद्द निलेश राणेंनी कणकवलीमध्ये येऊन त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाच. पण शहर विकास आघाडीचे जे उमेदवार आहे संदेश पारकर, त्यांच्या विजयाची त्यांनी जबाबदारी घेतली आणि नेमक्या त्याच क्षणापासून कणकवली शहरामध्ये कुठेतरी वातावरण बदललं. सुरुवातीचा काळ जो होता की भाजप एकतर्फी ह्या निवडणुकीमध्ये चालते आहे असं वाटत होतं. मात्र निलेश राणेंची इकडे एंट्री झाली आणि त्याच्यानंतर भाजप आणि कणकवली शहर विकास आघाडी ही दोन्ही पॅनल आजच्या घडीला तरी परस्परांना तोडीस तोड आव्हान देत आहे. आता आजच्या घडीला निलेश राणे हे स्पेशली भले मालवणमध्ये नगर परिषद निवडणुका सुरू आहे. मात्र असं असताना सुद्धा ते कणकवलीमध्ये भरपूर वेळ देत आहेत. अनेक प्रचार बैठका त्यांनी घेतल्या आहेत, काही रॅली झालेल्या आहेत, अगदी खळा बैठका सुद्धा झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सर्व ठिकाणी निलेश राणेंना चांगला प्रतिसादही मिळत आहे. वास्तविक निलेश राणे हे कणकवलीच्या राजकारणात तसं म्हटलं तर आतापर्यंत कुठेही नव्हते, पण कदाचित हेच एक कारण असेल की एक नवीन चेहरा कणकवलीवासियांना दिसतो आहे आणि तो भावतो सुद्धा आहे. 100% त्यांनी संदेश पारकर यांच्या पाठीशी ताकद उभी केलेली असल्यामुळे संदेश पारकर यांना सुद्धा आजच्या घडीला विजयाची संधी ही नक्की आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे संदेश पारकर यांना देखील विजयाची संधी आहे. आपण उमेशकडे जाऊया. उमेश, तुम्ही भाजपचं हे निवडणूक सर्व कव्हरेज करत आहे. स्वप्नील वरवडेकर जी म्हणाल्याप्रमाणे की अगदी आता ही संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यामध्ये जी आता चुरस आहे ती अगदी अटीतटीची झालेली आहे. निलेश राणे यांचा सहभाग आहे झाल्याच्या नंतर जी निवडणुकीला वेगळीच रंगत आलेली आहे. हा मुद्दा आहे तो भाजपाकडून कसा पेलवला गेलेला आहे आणि त्याला कसं प्रत्युत्तर भाजपाकडून दिलं जाणार आहे. प्रथमतः बघितलं तर ह्या ज्या नगरपंचायतीची सत्ता होती ही नितेश राणे पालकमंत्री आहेत, ज्यावेळी आमदार होते, ज्यावेळी आमदार होते त्यावेळीपासूनचे आता हे त्यांचं पालकमंत्री आहे. त्यामुळे पकड आहे. बघितलं गेलं तर संघटन कौशल्य आहे, त्यांचे बूथ अध्यक्ष आहेत किंवा प्रत्येक जे भाजपचे कार्यकर्ते गावागावात आहेत त्यांनी काम करतात. त्यामुळे तसं बघितलं तर त्यांना निवडणूक ही जड नव्हती. पण निलेश राणे संदेश पारकर यांच्या पाठीशी राहिले, त्यामुळे कुठेतरी एक काटेकी टक्कर म्हणायला लागेल आपल्याला. पण भाजपचं जे तळागाळातलं काम आहे ते त्यांना एक ऊर्जा देतं आणि त्यामुळे त्यांना एक आशा आहे की आपण तळागाळात असल्यामुळे भाजपचं संघटन कौशल्य असल्यामुळे आपण ह्या निवडणुकीत जिंकून येऊ. तसंच त्यांचं जे विकास कामं जे आहेत ते म्हणतात की विकास कामं आहेत, ती विकास कामं देखील लोकांच्या समोर दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की विकास कामाचा मुद्दा आहे आणि विकास कामाच्या जोरावर आम्ही निवडून येऊ. आणि हे संघटन कौशल्य भाजपची ताकद आहे. रवींद्र चव्हाण आहेत प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर खासदार इथले जे आहेत ते नारायण राणे आहेत, त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी बोलून दाखवलंय की जर निधी हवा असेल, नगरपंचायत विकासासाठी जर निधी हवा असेल तो पालकमंत्री देऊ शकतो किंवा वरून जो विकासाचा निधी आहे तो आणू शकतो आणि त्याच अनुषंगाने आपल्याला निधी उपलब्ध करून दिल्यानंतर विकास कामं इथे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे आमच्या पाठीशी जनता राहिली तर आम्ही जास्तीत जास्त विकास ह्या कणकवलीचा करू शकतो आणि याच मुद्द्यावर ही निवडणूक होते. आपण पाहिलं तर सत्ताधारी समीर नलावडे होते, ते नगराध्यक्ष होते, आता पुन्हा निवडणुकीसाठी सामोरे गेलेले आहेत. पुन्हा परत म्हणजे सत्ताधाऱ्यांबद्दलचा थोडा रोष असतो. आपण पाहिलं तर सर्वच ठिकाणी तसा रोष कुठे ह्या मतदारसंघात किंवा या शहरात तुम्हाला जाणवला आहे का आणि त्याला कसं सामोरे भाजपा जाणार आहे? निश्चितच आपण बघितलं तर बरेच म्हणजे गेली वर्ष बघितलं तर खासदार म्हणजे आमदारकीची निवडणूक झाली, पालकमंत्री नितेश राणे यांची आमदारकी निवडणूक, त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांना काही मतांचं लीड होतं या कणकवली शहरामध्ये लीड होतं, कारण त्यावेळी ती आमदारकीची निवडणूक होती आणि ते लीड असल्यामुळेच ही निवडणूक आहे ती भाजपकडे झुकलेली होती. आणि जर बघायला गेलं तर आपण जर एकंदरीत या कणकवलीचा जर विचार केला ते लीड आणि आता जे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत लीड हे स्वतः कार्यकर्ता असतो, कार्यकर्ता ग्राउंड लेवलला उतरून मतदारांना बाहेर काढणे, त्यांना काही ज्या म्हणजे येण्या जाण्यात कुठे जायचं असेल कुठे जायचं सांगतो, कसं यायचं कुठे जायचं मतदारांपर्यंत पोहोचतो, हे जे आहे ते सांगत असतात. त्यामुळे कार्यकर्ता हा अंगावर निवडणूक घेतो आणि तो दिवस रात्र काम करतो आणि त्यामुळे तो हे जे मतदानाची संख्या वाढते. त्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीची मतदानाची संख्या ही हायएस्ट मतदान यावर्षी होईल असं एकंदरीत दिसत आहे. त्यामुळे बघितलं तर रोज जो म्हटलं आपण रोज काम केलेल्या माणसांना रोज पत्करावं लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी आपण काम करतो काही 10 जणात 5-6 जण नाराज होतात, 4 जण आपल्यावर
चांगलेही जण होतात, पण विकास कामं असतील, या विकास कामावर करायचं असेल तर काम करावंच लागणार आणि तिथे कुठेतरी रोष पत्करावं लागणार. असं या रोज रस्ते करण्यासाठी प्रामुख्याने या सत्ताधाऱ्यांनी पत्करलेलं आहे. ते आमच्या समोर आम्ही बघितलेलं आहे. जे उपनगराचे बंडू हरणे यानंतर बरेच डीपी रोड जे झाले किंवा रस्ते असतील ते करण्यासाठी त्यांच्या अंगावर काही जण धावून जरी गेले आपण बघितलं, पण तरी देखील ते डळमळले नाही, शांततेने त्यांनी काम केलं आणि त्यामुळेच हा विकास आता दिसतोय आणि त्यामुळे ह्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावरती भाजपा लढते. शहर विकास आघाडी जर आपण पाहिलं तर शहर विकास आघाडीकडे जो त्यांचा मुद्दा आहे तो भ्रष्टाचाराचा. वारंवार आपण पाहिलं तर प्रत्येक प्रचार सभांमधून असेल किंवा अगदी पत्रकार परिषदेमध्ये असेल हा सत्ताधाऱ्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. त्याचा काय पडसाद होईल, त्याचे काय रिझल्ट येतील आणि त्याचा निवडणुकीवरती खरोखर परिणाम होईल का? तोच तो मुद्दा आहे. एका बाजूला भाजप पक्ष आहे जो विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणुकीला सामोरं जातो असं सांगत आहे. दुसऱ्या बाजूला शहर विकास आघाडी आहे ती सातत्याने भ्रष्टाचार हा मुद्दा उपस्थित करते आहे. अगदी त्यांनी भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचारमुक्त कणकवली असा नाराही ते देत आहे. मग त्याच्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये कणकवली शहरामध्ये जशी भाजपच्या वतीने तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांच्या वतीने अनेक विकास कामं झाली आहेत, मात्र या प्रत्येक विकास कामांमध्ये मोठा मोठा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे असा आरोप सातत्याने संदेश पारकर त्यांचे सहकारी करतात. अगदी ते असंही सांगतात की ज्यावेळी आमची सत्ता येईल, शहर विकास आघाडीची सत्ता येईल, त्यावेळी त्या सर्व भ्रष्टाचारी कारभाराची आम्ही चौकशी करणार आहोत. अर्थातच आजच्या घडीला तरी त्यांनी प्रत्येक सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार हाच मुद्दा प्रचारामध्ये हायेस्ट ठेवला आहे. त्याचा या निवडणुकीवर खरोखर परिणाम होईल का? ते लोकांना मुद्दे हे भावतायत का? कणकवलीमध्ये साहजिक 2 वर्ग आहेत. मुळात अनेक मोठा वर्ग आहे जो स्पेशली भाजपला मानणारा आहे आणि तसाच एक मोठा वर्ग आहे जो संदेश पारकरांना मानणारा आहे. साहजिकच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना संदेश पारकरांचे मुद्दे चुकीचे वाटत आहेत. संदेश पारकरांचे कार्यकर्ते आहेत त्यांना संदेश पारकरांचं म्हणणं पट्ट आहे. संदेश पारकरांचे मुद्दे घेऊन ते प्रचारामध्ये फिरत आहेत. अर्थातच येणारा जो आता निकालाचा दिवस असेल त्या दिवशी आपल्याला कळणार आहे कुणाचे मुद्दे कोणाला क्लिक होतात. वरवडेकर जे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत राणे म्हटलं की कणकवली आणि कणकवलीचे राणे हे आपलं अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचलेलं नाव होतं आणि कणकवलीचं. आणि आता जर पाहिलं तर त्याच राणेंच्या कुटुंबातले 2 वेगवेगळे आहेत. निलेश राणे आहेत ते शहर विकास आघाडीकडे आहेत, नितेश राणे भाजपासोबत आहेत. ह्याचा कसा परिणाम होईल निकालावरती आणि कोण याच्यावरती आघाडी मिळवेल? वास्तविक ज्यावेळी कणकवली शहर विकास आघाडी स्थापन होते त्याचवेळी खरं तर प्रश्न होता की कणकवली शहर विकास आघाडी नेमकी कोणाची असणार. कारण महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघितलं आहे की महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. अंदाज तसंही होता की कणकवली शहरामध्ये कदाचित काँग्रेस पक्ष असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, अशा पक्षांची ती कणकवली शहर विकास आघाडी असेल असाही अंदाज होता. मात्र ऐनवेळी त्या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना सामील झाली. तुम्ही जसं म्हणाला तसं की दस्तूरपूर्व निलेश राणे इकडे आले, त्यांनी पाठिंबा दिलाच आणि संदेश पारकरांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतलीच. साहजिकच कणकवलीकरांसमोर सुद्धा एक असा एक मुद्दा उपस्थित होतोय की ही जी कणकवली विकास आघाडी आहे ती काही विरोधकांची नाही, त्याच्यामध्ये शिंदेची शिवसेना सुद्धा आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप आहे, दुसऱ्या बाजूला शहर विकास आघाडी आहे. तर शहर विकास आघाडीमध्ये शिंदेची शिवसेना आहे. साहजिकच दोन्ही जी पॅनल आहेत ते सत्ताधाऱ्यांचेच आहेत आणि त्याचा कुठेतरी इफेक्ट कणकवलीच्या राजकारणावरती आहे. समजा उद्या नगराध्यक्ष समीर नलावडे झाले किंवा संदेश पारकर झाले तर दोन्ही सत्ताधारी पक्षाचीच मंडळी आहेत असं कुठेतरी आता कणकवलीवासियांना वाटायला लागलं आहे. त्यामुळे जे शहरवासियांना जो विश्वास आहे की दोन्ही जे उमेदवार आहेत ते सत्ताधारी पक्षातले आहेत, म्हणजे जो कोण निवडून येईल तो सत्तेतलाच असणार असा विश्वास देखील व्यक्त मतदारांकडून होतोय. आपण जर पाहिलं तर शहर विकास आघाडी ही शहर विकास आघाडी शहराच्या विविध मुद्द्यांवरती या निवडणुकीला सामोरे गेलेली होती आणि त्याला अगदी सर्व शहरवासियांचा देखील म्हणजे त्यात सहभाग आहे, विविध राजकीय पक्षांचा सहभाग आहे. आपण याकडे कसं पाहताय आणि या सर्वांची जी मोठ बांधलेली आहे त्याचे सूत्रधार आपण कोण आहेत याबाबत देखील विश्लेषण केलं तर बरं होईल. याबद्दल काय सांगा? कणकवली शहर विकास आघाडी आहे त्याची ॲक्च्युली सुरुवात झाली होती ती शिंदे शिवसेनेचे जे माजी आमदार आहेत राजन तेली त्यांच्या माध्यमातून. वास्तविक नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जेमतेम फक्त जाहीर झाल्या होत्या आणि ही निवडणूक नेमकी कशी होणार, भाजपच्या समोर कोण लढणार आहे याचं काही चित्र स्पष्ट नव्हतं. आणि त्यावेळी शहर विकास आघाडीची सुरुवात ही राजन तेलीच्या माध्यमातून सुरू झाली. नंतर मग राजन तेली, संदेश पारकर आदी मंडळी पुन्हा एकत्र यायला लागली, कुठे ना कुठे त्यांच्या भेटी वगैरे व्हायला लागल्या आणि त्याच्यानंतर ती शहर विकास आघाडी स्थापन झाली. आता प्रश्न असा येतो की शहर विकास आघाडीला यश किती मिळेल. शहर विकास आघाडीचे उमेदवार दस्तूरपूर्व संदेश पारकर आहे. भले हे संदेश पारकर मागील वेळी पराभूत झाले असले तरी त्यांच्या मागील वेळच्या पराभवाची अनेक कारणं होती. जशी आता कणकवली शहरामध्ये कणकवली शहर विकास आघाडी आहे. गतवेळी जी निवडणूक झाली होती संदेश पारकर भाजपचे उमेदवार होते, त्यांच्यासमोर त्यावेळी स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे होते. मात्र त्यावेळी जे आता जशी कणकवली शहर विकास आघाडी आहे तशीच त्यावेळी कणकवली विकास आघाडी स्थापन झाली होती जी कणकवलीच्या स्थानिक नागरिकांनी केली आणि त्या कणकवली विकास आघाडीच्या उमेदवारांनी जवळपास 1200 मतं घेतली.
आणि ती 1200 मतं होती जी संदेश पारकर यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. दुसरा एक मुद्दा असा होता, संदेश पारकर त्यावेळी भाजपच्या वतीने लढले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेना यांनी कणकूरच्या त्या निवडणुकीमध्ये युती केली होती, कारण हे दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेमध्ये त्यांची युती होती. मात्र त्या युतीमध्ये समन्वय नव्हता. कणकूर शहरामध्ये 17 प्रभाग आहेत. त्या 17 प्रभागापैकी 4 प्रभाग असे होते जिथे शिवसेना आणि भाजप ज्यांच्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या, आणि असे हे 2 मुद्दे होते जे संदेश पारकर यांच्या पराभवास कारणीभूत ठरले होते. तिसरा आणखी एक मुद्दा आहे की संदेश पारकर हे जिल्हास्तरीय नेते असल्यामुळे कणकूरच्या राजकारणाकडे त्यांचा कुठेतरी दुर्लक्ष झाला होता. अशी अनेक कारणं होती जी संदेश पारकर यांच्या पराभवास कारणीभूत वास्तविक ठरली होती. मात्र आता काहीशी परिस्थिती वेगळी आहे. गतवेळी जी कणकूर विकास आघाडी झाली होती ती काही यावेळी नाही. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे जो संदेश पारकरांना थोडासा उपयोगी पडू शकतो. दुसऱ्या बाजूला गतवेळी जशी तेव्हाची शिवसेना आणि तेव्हाची भाजप यांच्यामध्ये समन्वय नव्हता, तशी आता परिस्थिती नाही आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, हे सर्वच पक्ष एक दिलाने काम करत आहे. त्याच्यामुळे सद्यस्थितीत जसं भाजपला पोषक वातावरण आहे तसंच पोषक वातावरण शहर विकास आघाडीला देखील आहे. आपण पाहिलं तर शहर विकास आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं आहे. अगदी प्रचार फेऱ्या झाल्या आहेत. निलेश राणे स्वतः प्रचार फेरीत शहरात फिरलेले आहेत, सभा देखील झालेल्या आहेत. त्याचा कसा इम्पॅक्ट होईल आणि त्याला मतदार कसे साधतील? नक्कीच. स्पेशली मी उल्लेख करेन संदेश पारकरांच्याही आधी की निलेश राणेंचा. निलेश राणे, जसं मी मगाशी म्हणालो की निलेश राणेंचा कणकूर शहरामध्ये तसा वावर आतापर्यंत कधी नव्हता. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने ते कणकूरमध्ये यायला लागले आणि त्यांना नागरिकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत, 1-2 रॅली पण झाल्या आहेत. गंमत म्हणजे सर्व ठिकाणी ना निलेश राणेंना लोक स्वीकारतायत, अगदी त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे पण काढत असतात. बरं, निलेश राणे जे मुद्दे उपस्थित करतात की हे 21व्या शतकामधली कणकवली कशी असायला हवी, त्याच्याविषयी निलेश राणे सांगतायत, तर ते मुद्दे नागरिकांना भावत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी नागरिक कणकूर शहर विकास आघाडीला देखील सपोर्ट करायला लागले आहे. उमेशजी, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. जर आपण पाहिलं तर भाजपने एक मोठं ब्रँडिंग ह्या भागात केलेलं आहे, शहरात केलेलं आहे. म्हणजे स्वतः पालकमंत्री या निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहेत. आपण परवाच्याच दिवशी जर पाहिलं तर शहरात मोठी भव्य अशी प्रचार फेरी देखील नितेश राणे यांनी काढली होती. प्रचार फेऱ्या होत आहेत, प्रत्येक प्रभागात प्रचार फेरी झाली. आता तर काही वेळात प्रचाराची सांगता होईल. मात्र हे सगळं शक्ती प्रदर्शन आहे. ते कशा पद्धतीने मतदानात त्याचं कन्वर्ट होणार आहे, त्याचं मताधिक्य कसं असणार आहे, त्याबद्दल काय सांगता? निश्चितच बघितलं गेलं तर कणकवलीची जी वोटर आहेत, मतदार आहेत, ते 13,278च्या दरम्यान आहे. आणि साधारणतः त्याच्यामध्ये बघितलं तर 10-10,500 किंवा समथिंग 11,000 पर्यंत वोटिंग होईल अशी शक्यता आहे. आणि त्याच अनुषंगाने बघितलं तर आपण जर जिंकायला असेल तर ते एक 5,500-6,000 मतं ही आपल्या प्रत्येकाला हवी असतात. आणि त्याचंच गणित आहे ते भाजपकडून घातलं जात आहे. बघायला गेलं तर भाजपने जी प्रचार रॅली, आपण म्हणतो की परवाशी जी पालकमंत्री नितेश राणे यांनी जी प्रचार रॅली केली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. प्रत्येक गावातून, वाडीतून किंवा नगरातून प्रत्येक जण या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाला होता. आणि त्यांचं जे पालकमंत्री राणे स्वतः ह्या वॉर्डमध्ये आहेत, खळा बैठका घेतात, प्रत्येक घरोघरी जाऊन भेटतात आहेत. ह्या सगळ्या त्यांच्या या निवडणुकीसंघाने ह्या सगळ्या त्यांनी भेटलेल्या आहेत, त्यांनी चर्चा करतात. आणि ती सूक्ष्म जे निवडणुकीला लागतं, म्हणजे आपण म्हणतो ना बारीक कुठलीही कमतरता या निवडणुकीत भासू नये याच्याकडे ते लक्ष ठेवून आहेत. म्हणजे संपूर्ण प्रचार यंत्रणेकडे लक्ष ठेवून आहेत, कुठलीही कमतरता भासू नये यासाठी त्यांनी खास नियोजन ह्या निवडणुकीत केलेलं आहे. त्यामुळे ती निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे, कारण घेरलं गेलं त्यांना. या निवडणुकीमध्ये पालकमंत्री यांना उद्धव ठाकरे सेना आणि शिंदे सेना आणि इतर पक्ष हे एकत्र येऊन त्यांना घेरण्याचं काम झालं. आणि ते घेरण्याचं काम झाल्यानंतर आता पालकमंत्री गेल्यावेळी पण त्यांना घेरण्याचं काम झालं होतं, तरी त्यांनी हा चक्रव्यूह भेदला होता. आणि तशाच पद्धतीने आता देखील हा चक्रव्यूह भेदतील याची सगळ्यांनाच आशा आहे. त्यामुळे भाजपचे जे पदाधिकारी नेते आहेत ते सगळेच या निवडणुकीत काम करतात. त्यामुळे ह्या चक्रव्यूह भेदणार पालकमंत्री असं एकंदरीत दिसत आहे, आपल्याला प्रचारच्या यंत्रणेमध्ये दिसत आहे. धन्यवाद. आपण पाहिलं तर आपण एकंदरीत या गेल्या 15 दिवसात कणकवलीत ज्या काय घडामोडी घडल्यात, प्रचाराचे मुद्दे काय होते, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप याच्या सगळ्या फैरी धाडल्या गेलेल्या होत्या. यानंतर कणकवलीची उद्या आता आपण पाहिलं तर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आणि या मतदानाला नागरिक काय कसा प्रतिसाद देत आहेत, कोणाच्या बाजूने कौल देत आहेत, हे आपल्याला 3 तारीखला म्हणजे उद्याच समजणार आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण सर्व जर ह्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर शहर विकास आघाडी असेल किंवा भाजपा असेल, प्रत्येकाने आपले मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. शहर विकास आघाडीकडून भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सत्ताधाऱ्यांवर करण्यात आले, तर सत्ताधाऱ्यांनी आपण कणकवली शहर किती उत्कृष्ट पद्धतीने त्याच्यात बदल केलेला आहे. या शहराचे जे विविध प्रश्न होते, अगदी
शहरातील जो रिंग रोड असेल, त्याचबरोबर जानोली ब्रिज असेल आणि विविध जे उपक्रम राबवले, प्रकल्प या शहरासाठी राबवले, त्याचं ब्रँडिंग आहे ते जनतेपर्यंत घेऊन हे भाजपा उतरली होती. तर विरोधकांनी ह्या सर्व विकास कामांमध्ये केलेला भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत गेलेले आहेत. जनता कोणाच्या मुद्द्यांना किंवा कोणत्या मुद्द्यांना भाळणार आहे हे मात्र उद्याच करणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. पाहत राहा कोकणचं महा चॅनल, कोकण सात लाईव्ह.